नमस्कार मंडळी, मी शशांक देसाई. तुम्हा सर्वांचा मालवणी सुपरस्टार या चॅनलवर स्वागत असा. तर मंडळी, आपण बाप्पा मोरया या चॅनलचं नाव बदलून मालवणी सुपरस्टार ठेवलेलं असं, कारण बाप्पा मोरया चॅनलचं नाव खूप सारं या नावाने चॅनल असत. त्यामुळे मंडळी आपण बाप्पा मोरया नाव बदलून मालवणी सुपरस्टार ठेवलो. तेव्हा मालवणी सुपरस्टार या चॅनलवर तुमका पहिली व्हिडिओ मी टाकलेली ती म्हणजे रामनवमी उत्सवानिमित्तची आचरा गावातील पालखी सोहळ्याची. तर आता आपण आज रामनवमी उत्सव असा, तेव्हा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांका. आणि आज आपण जाणार असं होते, आम्ही जातलो होते, आता तुमका दाखवणार असे म्हणजे तो आचऱ्या गावातील रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सव मी तुमका कसं साजरो केलं जातं हे तुमका मी दाखवणार असे. तेव्हा पूर्ण व्हिडिओमध्ये बघा रामनवमी उत्सव कसं साजरो केलं जातं. खूप साऱ्या मंडळी असणार, असं गर्दी असतं. तेव्हा रामनवमी उत्सव साजरा केला जाणार असा धूमधडाक्यात एकदम. तेव्हा मग चला मग जाऊया, आता रामेश्वर मंदिरात जाऊया आणि आपण रामनवमी उत्सव बघूया. तर मंडळी, इथे तुम्ही आता बघित असाल तर सर्व मंडळी तुमका काम करताना दिसत असतली. तर ही मंडळी जेवणाची तयारी करता, म्हणजेच महाप्रसादाची तयारी करता. जो रामनवमी उत्सवाच्या येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद लागणार असा त्याची तयारी ही सर्व मंडळी करीत असा. पालखी झालेली असा, 12 वाजून गेले. पालखी ठेवल्यानंतर मंदिराच्या मागे येऊन सर्व आचऱ्या गावातील मंडळी लोक एकत्र येतात आणि महाप्रसादाची तयारी सुरुवात करतात. खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे भांड्यांमध्ये जास्त प्रमाणात जेवण केलं जातं. म्हणजेच सांगूचं गेलं तर 10 ते 12 हजार लोकांचं जेवण एकत्र बनत असतं. आणि हा जेवण आचऱ्या गावातील बारावाडीतील लोक एकत्र येऊन मिळून आनंदात करत असतात. तेव्हा मी चला तुमका दाखवते ह्या जेवण कसा बनवलं जातं आणि हे लोक एकत्र येऊन कसे जेवण बनवतात. मोठ्या टोपांमध्ये खूप जास्त प्रमाणात ह्या जेवण कसा बनवला जाता तर मी तुमका आता दाखवत आहे. हे बघा मंडळी, आचऱ्या गावातील सगळे लोक सर्व एकत्र येऊन किती चुली पेटवलेले आहेत, किती टोप ठेवलेले आहेत ते बघा. इथे भात, डाळ, भाजी, खीर सर्व जेवण बनवलं जातं चालू असा. सर्व लोक एकत्र येऊन हे जेवण बनवतात. एक आनंद असा सगळ्यांच्या मनात आणि एक सोहळा उत्सव असता जो आचऱ्या गावाचं एकत्र येऊन मिळून साजरं केलं जातं. लोक आनंदाने साजरं करतात. मंडळी, पहाटे 4-5 वाजेपर्यंत हे जेवण बनवण्याचं काम चालू असताना आता. तर मंडळी, बारावाडीतील आचऱ्या गावातील संपूर्ण सगळे लोक एकत्र येऊन हा उत्सव आनंदात साजरा करीत असतात. तेव्हा आम्ही पण ह्या उत्सवात सामील होऊया आणि हो रामनवमी उत्सव गुणागोविंदान आनंदात असंच साजरा करूया. तर मंडळी, आता आपण इलेलं असं तर रामेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव साजरा करूसाठी आता आपण रामेश्वर मंदिरामध्ये इलेलं असो. थोड्याच वेळ तिथे रामनवमी उत्सव साजरा केला जाणार असा. रामजन्म होणार आणि त्यानंतर आनंदात रामनवमी उत्सव साजरा केला जाणार असा. तेव्हा व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा की रामनवमी उत्सव कसं साजरा केलं जातं. तेव्हा लास्ट तगत व्हिडिओ नक्की बघा. भगवंताला माझा म्हणायला पाहिजे आपण. भगवंता, मी कधी भगवंताला माझंच म्हणत नाहीये. मग ते प्रेम कसं निर्माण होईल? आणि मग म्हणायचं जप करताना माझं लक्ष नाही लागत. म्हणून बघा एकदा, भगवंता तुझ्याशिवाय माझं कोण नाही आणि मी तुझाच एवढाच भाव ठेवला आणि मग जपाला बसलं की नाही. होळीत बसल्यानंतर असं वाटतंय की मग हो तसं यात्रा करता मरण, भगवंताचं नामस्मरण करता मरण. कीर्तनाला भगवानच्या गेलो असं काय होऊ नये, अशी एकरूप व्हावं. कीर्तन करता एकरूप व्हावं. आणि शेवटचं कीर्तन त्यांनी केलं
आणि त्या कीर्तनामध्ये घेतलेला अभंग होता, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. जरा मोकळा करा, कोणी गर्दी करू नको, मी आधीच सांगतो.
गेला. तो प्रसाद दिलेला होता. तर मंडळी, इथे सर्व भाविक महाप्रसाद घेण्यासाठी लाईनमध्ये उभे असतात आणि आचरा गावातील लोक हे महाप्रसादाचं वाटप करतात. खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं वाटप केलं जातं. सर्व भाविक या महाप्रसादाचा आनंद घेतात. तर मंडळी, हीच एक मजा असता, आनंद असता ह्या उत्सवाची, रामनवमी उत्सवाची, की बारावाडीतील लोक एकत्र जोडले जातात, एकत्र येऊन काम करतात, आनंदाने एकत्र येऊन काम करत असतात. आनंदमय वातावरण निर्माण होता आणि या उत्सवाच्या निमित्ताने आचरा गाव पूर्ण एकत्र येऊन आनंदात हो रामनवमी उत्सव साजरा करता. तर मंडळी, आता आम्ही बाहेर जत्रा फिरासाठी गेलेलो असो. तुम्ही रामनवमी उत्सव बघितलास, रामजन्म बघितलास, महाप्रसाद पण घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो होते बाहेर जत्रा फिरासाठी. खूप सारी दुकानं आलेली होती, खेळण्यांची, हॉटेल्स, परत कपड्यांची, अशी खूप सारी दुकानं आलेली होती. खूप मंडळी आली होती, जत्रा चालू होती. तर आम्ही थोडे पण जत्रा फिराक गेलो, काय काय तर बघू गेलो. तुमका पण काय घेऊचा नाही असतात तर तुम्ही पण आमच्या रामनवमी उत्सवात आचऱ्यात यावा आणि या जत्रेत आणि रामनवमी उत्सवात सामील व्हावं. तर मंडळी, आता जत्रा फिरतो, तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओचा शेवट एक सुंदर गायनाने करतलो, तेव्हा व्हिडिओ लास्टला आगत बघा. आणि आता शेवटचं पुष्प म्हणजेच एक शेवट ही सुंदर गायनाने होतली, असा व्हिडिओची सांगता ही गायनाने होतली. तेव्हा ह्या सुंदर गायन तुम्ही नक्की ऐका. तुम्ही आता रामनवमी उत्सव, आमच्या आचरा गावातील रामनवमी उत्सव कसं साजरा केलं जातं हे तुम्ही बघितलं असाल. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा, कसं उत्सव साजरा झालो तो नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असेच व्हिडिओ बघत राहा पुढे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.